घरातल्या भिंती एक वेळ परवडतात, पण मनातल्या भिंती परवडत नाहीयेत. त्या काळानुसार अधिक अधिक घट्ट होत आहेत. म्हणून माणसं असं म्हणतात, 25 वर्ष झालं मी त्याच्याबरोबर बोलत नाही. ही गोष्ट अभिमानानं मिरवण्यासारखी आहे. ती अभिमानानं मिरवली जाते, किती दुर्दैवाचं आहे. कुटुंब व्यवस्था हरवण्याचे परिणाम जर बघितले ना, तर या व्यवस्थेचं महत्व काय होतं ते लक्षात येतं. मी काही परिणाम फक्त तुमच्या समोर ठेवतो. सगळ्यात मोठा पहिला परिणाम, हक्काचे समुपदेशक आपण हरवले. आज एक न्यायाधीश, दुसरे वकील साहेब व्यासपीठावरती आहेत. हे समुपदेशक हरवले म्हणून नात्यात कोर्ट आलं. हे माझं विधान अत्यंत महत्वाचं आहे की समुपदेशक हरवले. कोण होते समुपदेशक? हे मी माझ्या समोर बसलेल्या 50च्या पुढच्या सगळ्या माणसांना विचारतो, तुमचं लग्न कुणी ठरवलं? सकाळी मेसेज केला, दुपारी परत आला, संध्याकाळी बातमी झाली, असं काही नाही. आई वडिलांनी लग्न ठरवलं आणि ते लग्न ठरवताना अशी एक व्यक्ती होती, डोक्यावरती फेटा होता, नेहरू शर्ट होतं, धोतर होतं, डोक्यावरती टोपी होती, नेहरू शर्ट होतं, धोतर होतं, विजार होतं. आणि तो माणूस तुमच्या पत्नीकडं किंवा त्या मुलीच्या वडिलांच्याकडे गेला आणि काय म्हणाला? पाहुणं द्या हो पोरगी, काय अडचण आली तर मी त्याला जबाबदार आहे, असं फक्त तो माणूस म्हणाला नाही. त्या लेकीचा संसार सुरू झाला आणि त्या लेकी बरोबर त्या घरातलं कोणी जर भांडलं, वाद जर सुरू झाला, तर माहेरातून बाप येण्याच्या अगोदर विद्यापीठाच्या पायऱ्या न चढलेला हा माणूस त्या लेकीच्या बाजूला उभा राहिला आणि सांगितलं, हे बघ बाप म्हणून मी अजून तिथं उभा आहे, या पुरीला मी करून आणलंय, तिचा बाप इथं अजून जिवंत आहे. महाराष्ट्रामध्ये सर कुटुंबातले वाद या अशिक्षित माणसांनी कोर्टापर्यंत जाऊ दिलेले नव्हते. ह्या हक्काचे समुपदेशक आम्ही हरवले. गल्लीमध्ये अशी एखादी स्त्री होती, जी स्त्री वाद लागल्यानंतर सांगायची, मी सांगतोय म्हणून आज जा, मी सांगतोय म्हणून शांत बसा, मी सांगतोय म्हणून एखाद्या वेळेस माघार घ्या, असं म्हणणाऱ्या माणसांनी वाद संपवलेला होता. आज या माणसांची संख्या काय आहे? कमी आहे. बरं, त्यांचं ऐकण्याची आमची तयारी आहे. जबाबदारी घेणारी ही माणसं आम्ही संपवली. आता लग्न जर ठरवायचं असेल तर कशावर अवलंबून आहोत आपण? ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती, बरोबर आहे. चोरून बायोडाटे द्यायला तयार आहे, तरीही साध्य होत नाहीत काही गोष्टी. आणि अशात एखादा वयोवृद्ध माणूस जर लग्न ठरवायसाठी बाहेर पडलाच तर त्याच्या घरातली माणसं म्हणतात, मामा या, टीव्ही लावले बसा, आणि ते बिचारा येत मागा, कारण संध्याकाळच्या जेवणाची चिंता आहे. जबाबदारी घ्यायला तयार नाही, ही अडचण निर्माण झाली. ह्या हक्काचे समुपदेशक आम्ही हरवले. सगळ्यात महत्वाचं. दुसरी गोष्ट, जे कुटुंब व्यवस्थेनं जपलेलं होतं ते आम्ही जपून ठेवलेलं नाही, हे समुपदेशक हरवले.